काय झालंय? वृंदा, चल शालू, काय हे काय करतेस? काय करते ना ते कळेल तुला. शालू शालू काय हे सगळं? थांब जरा. शालू बस, तुम्ही तुझं अजिबात शालू ऐक ना माझं. शालू काय करते तू? ऐक माझं जरा. शालू आतापर्यंत तुझंच ऐकत आले, आता बास. शालू ऐक माझं, मी काय म्हणतेय. शालू शालू काय डोक्यावर पडलीस का तू? वेडबीड लागले का तुला? आतापर्यंत तुझ्या बरोबर काय घडत आलंय विसरलीस का तू? तू मुंबईत आलीस, तुझ्या टॅक्सीचा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून आतापर्यंत किती विचित्र गोष्टी घडतात तुझ्या बरोबर. आणि त्यासाठी हे लोक तुला जबाबदार धरतायत, तुझ्यावर संशय घेतायत. ती गाडी तुझा पाठलाग करते आणि आज काय? आज ती फांदी. किती किती गोष्टी घडतात वृंदा तुझ्या बरोबर. शालू हे बघ, मला सगळं कळतंय की माझ्यासोबत हे सगळं घडतंय, पण मी हे घर सोडून नाही जाऊ शकत शालू. ते काही नाही. आज मी तुला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणारच. चल शालू ऐक माझं, 2 मिनिटं ऐक. थोडा विचार कर की माझ्यासोबत एवढं सगळं घडतंय तर मोहन सोबत किती काय काय घडत असेल. तो कसं सहन करत असेल हे सगळं. शालू, मोहन जग आहे माझं. त्याला असं एकट्याला सोडून नाही येऊ शकत मी कुठे. आणि यापुढे तर मी त्याला सोडून कुठेच जाणार नाही. जिथे मोहन तिथे वृंदा, आणि जिथे वृंदा तिथे मोहन. मोहन 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 मोहन. ठीक आहे, मान्य आहे की तो अभिमन्यू मोहन सारखा दिसतो, पण तुझी खात्री आहे? तुझी खात्री आहे का की तो मोहनच आहे? पुरावे आहेत तुझ्याकडे? आतापर्यंत इतकं शोधलंस, लागलं काही हाताला? बोल ना, लागलं का? आधी काय म्हणालीस? तो स्पर्श, मग पुरणपोळी, मग तो छातीवरचा तीळ. आतापर्यंत तुझ्याकडे एक तरी ठोस पुरावा आहे की तो अभिमन्यू तुझा मोहन आहे, तुझा नवरा आहे म्हणून? मिळते, पुरावे पण मिळते. शोधलं की सगळं सापडतं शालू. आता तर माझं मन पण सांगतं ना की हा माझा मोहनच आहे. फक्त शालू, हिच्याला काहीतरी गडबड सुरू आहे, खूप मोठी गडबड. एका वर्षापूर्वी जो अपघात झालाय त्या अपघातात नेमकं काय घडलं होतं हे जर एकदा समजलं ना शालू, सगळी कोडी सुटती. त्याचीच तर भीती वाटते वृंदा. जिथे पाऊल टाकायला जीव घाबरतोय तिथे तू सत्य शोधायला डोकावतेस. आणि तुझे मनसुबेखोरी. आता कोण आलं? बघते. थांब, मी बघते. हरी काका, तुम्ही? बाईसाहेबांनी दिलाय. खोलीत एक दिवा चालू असू दे असं म्हणाले. आज देवाच्या कृपेने वाचलीस. पुढची रात्र कशी असेल सांगता येत नाही. एकदा का मृत्यू मागे लागला ना, तो माणसाला गाठल्याशिवाय थांबत नाही.
ही साडी तर मला मोहनने दिली होती. म्हणजे वृंदा, ए वृंदा, अगं बघ ना हे कसं दिसतंय. नाही चांगलं दिसत आहे वृंदा. अगं बघ ना वृंदा. सकाळी सकाळी माझ्या नावाने हाका मारल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही ना तुझा. नाही, बोला काय झालं? अगं बघ ना वृंदा, हा शर्ट नाही चांगला दिसत आहे. अगं हा रंग माझ्यावर चांगला नाही दिसत वृंदा. बघ तरी कसा दिसतंय. मी सांगतेय ना चांगलं दिसतंय. तू तू एकदा आरशात बघ. बघ काय दिसतंय सांग. मी दिसतोय जोकर. ए माझ्या नवऱ्याला जोकर नाही हा म्हणायचं. किती चांगला दिसतोय बघ माझा नवरा. मी सांगतेय ना मोहन छान दिसतंय. तू कामावर गेलास ना सगळे तुझं कौतुक करणार आहेत. मग तूच येऊन म्हणशील रात्री वृंदा तुझी चॉईस चांगली आहे. नक्की. हो मग एकदम छान दिसतंय असं रुबाबदार. ठीक आहे मग जातो घालून. पण आता मी आज तुझ्या आवडीचं घालून जातोय ना, मग मी आता तुला माझ्या आवडीची साडी घेणार. हा आता नाही म्हणायचं तुला रंगातलं कळत नाही, तुला पॅटर्न कळत नाही, डिझाईन कळत नाही. मी जी साडी आणीन ती नेसायची. बर हा मोहनला भेटायचं असेल तर ही साडी नेसून ये. ही जर ही साडी नेसली तर मी मोहनला भेटू शकते. वृंदा, आज तुझा शोध थांबणार.